विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत कोंडी फोडली। येत्या सोमवारी पेपरफुटी संदर्भात सरकार एक महत्त्वाचं विधेयक मांडणार आहे। मात्र विरोधकांनी देखील एक वेगळी रणनीती आखली आहे। त्यामुळे नवं विधेयक संसदेत मंजूर होणार का, त्याच्यावर सकारात्मक चर्चा होणार का, पाहूयात त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। कॅबिनेटची मंजुरीही घेण्यात आली। सोमवारी हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे। ते तातडीने पारित करण्याची शक्यता आहे। सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नव्या विधेयकात नेमक्या काय कठोर तरतुदी आहेत ते पाहूया। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार, कोर्ट 3 महिन्यात निर्णय देणार, पेपर लीक करणाऱ्यांना 10 कोटींचा दंड ठोठावणार, दोषींना 10 वर्षांचा कारावासाची शिक्षा। सुधारता से सरकार ने ये कदम ली है, वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। सुधार सिर्फ शिक्षा में नहीं बल्कि शासन में भी मेरी उम्मीद है कि अब से देश चलाने का तरीका जरा बदलेगा। जहां भय है वो नहीं बल्कि प्यार मोहब्बत से देश को चलाया जाएगा और अन्याय न होकर सत्य के रास्ते पे चलाया जाएगा। केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेत कोंडी फोडली आहे। मात्र पंतप्रधानांनी माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा 2 मागण्यांवर विरोधक ठाम आहेत। प्रधानांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आधीच अधिवेशनाचा संपूर्ण पहिला आठवडा कामकाजाशिवाय गेला। आता प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विरोधक सोमवारी नव्या विधेयकावर चर्चा करण्यास तयार होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।